खारघर येथील स्वप्नपूर्ती गृहनिर्माण संकुलातील स्वप्नपूर्ती सहकारी गृहनिर्माण संस्था क्रमांक 9 या संस्थेला विशेष बाब म्हणून नोंदणी करण्यास परवानगी देण्याबाबतच्या प्रस्तावाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकारातून राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासोबत मंगळवारी मंत्रालयात बैठक झाली। त्यानुसार गृहनिर्माण संकुलाच्या नोंदणी संदर्भातील शासन स्तरावरील तांत्रिक अडचणी दूर करून या संस्थेच्या नोंदणीचा मार्ग मोकळा केला जाणार असल्याचे मंत्री महोदयांनी आश्वासित केले आणि त्यासाठी खास बाब म्हणून मंत्री महोदयांनी शिफारस केली आहे। त्यामुळे येथे रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे। स्वप्नपूर्ती गृहनिर्माण संकुल व्यवस्थापन करण्यासाठी सिडकोकडून 16 जुलै 2024 रोजी ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले होते। त्यानुसार संस्थेच्या मुख्य प्रवर्तकांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था बेलापूर यांच्याकडे 14 ऑगस्ट 2024 रोजी नोंदणी प्रस्ताव सादर केला होता। तथापि सहाय्यक निबंधकांनी त्यांच्या 3 ऑक्टोबर 2024च्या पत्रान्वये एकूण सदनिकांपैकी 51% खरेदीदार सदस्य नसल्यामुळे नोंदणी करता येणार नसल्याचे कळवले होते। त्यानंतर महाव्यवस्थापक गृहनिर्माण सिडको यांनी 23 जानेवारी 2025 रोजी सिडकोचे सहाय्यक निबंधक यांना 51% आवश्यक सदनिकासाठी उर्वरित विक्री न झालेल्या सदनिकांची मालकी सद्यस्थितीत सिडकोकडे असल्याने आणि या सदनिकांसाठी सिडकोचे ना हरकत गृहीत धरून एक विशेष बाब म्हणून संस्थेची नोंदणी करण्याबाबत कळवले होते। मात्र त्याची ठोस कार्यवाही न झाल्याने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना आमदार प्रशांत ठाकूर यांनी निवेदन देऊन या संदर्भात योग्य मार्ग काढण्यासाठी बैठकीची मागणी केली होती। त्या अनुषंगाने मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली। या बैठकीला आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समवेत पनवेल सिडको सहकारी गृहनिर्माण संस्था संघ मर्यादितचे अध्यक्ष कुंडलिक काटकर, स्वप्नपूर्ती सहकारी गृहनिर्माण संस्थेचे मुख्य प्रवर्तक अशोक जाधव तसेच सिडकोचे जॉईंट रजिस्टर श्री वीर, सहाय्यक निबंधक शंकर पाटील आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। तसेच या महत्त्वपूर्ण बैठकीत गृहसंकुल आणि रहिवाशांच्या प्रश्नांवर सखोल चर्चा झाली असून लवकरच या संस्थेच्या नोंदणीसाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे मंत्री महोदयांनी आश्वासित केले।